आशा भोसले यांच्या योगदानाला शब्दात मांडणं कठीण आहे, अशाच भावना व्यक्त केल्या जात आहेत। आशा भोसले यांचं अंत्यदर्शन सध्या सुरू आहे आणि लाखो चाहते त्यांना आज निरोप देणार आहेत। अनेक मान्यवरांची सकाळपासून अंत्यदर्शनासाठी रीघ लागलेली आहे। एक आवाज जो कायम आपल्या सोबत राहील, कारण कलाकार जातात पण त्यांचा आवाज कधीच मरत नाही। सध्या आपण पाहतोय अनुराधा पौडवाल या आशा भोसले यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। मुंबईत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते। आज शासकीय इतमामात भोसले यांच्या पार्थिवावर असले जाणार। आशा जी के खाली हाथ साथ बजा एक दोस्ती जैसा हो गया उनके साथ मेरा। जब मैं आना जाना उन्होंने जिसमें मैंने बांसुरी बजाई, ऐसी जिंदा दिल इंसान और ऐसी महान गायिका अब इसमें मुश्किल है। सम्राज्ञी आशा भोसले निधनानंतर त्यांचं पार्थिव निवास दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। त्यांचं अंत्यदर्शन दुपारी 2 वाजेपर्यंत कासा ग्रँड या निवासस्थानी आशा भोसले दर्शन केलं जाणार आहे आणि दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत।